रांजाच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिली तशा प्रकारच्या शिक्षेची मागणी आपल्याकडे दिल्लीतल्या निर्भया बलात्कार कांडापासून सातत्यानं होते. याचं कारण त्या काळामध्ये ती रूढीमान्य अशा प्रकारची शिक्षा होती. त्यातला मेसेज एवढाच आहे की एखाद्या स्त्रीकडे अशा पद्धतीनं पाहणं हा त्या राज्य व्यवहारातला गुन्हा होता. पण एक महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी जी केलेली दिसते ती म्हणजे राज्यकारभाराचा कोश त्यांनी, राज्य व्यवहार कोश त्यांनी स्थापन केला. आता हा जो राज्य व्यवहाराचा कोश आहे तो एका अर्थाने भाषिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कॉन्टेक्स्ट मधले सेक्युलर गृहस्थ नाहीये. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुसलमानांना रिप्रेझेंटेशन म्हणून घेतलेलं नाहीये, स्किल म्हणून घेतलंय. म्हणजे डिप्लोमसी हे काय आहे तर तुम्हाला जेव्हा निर्णायक यश समोर दिसत नाही तेव्हा समोरच्याचा पेशन्स संपेपर्यंत तुम्ही त्याला पत्रव्यवहारात गारद करत राहणं. ब्रिटिशांच्या वखारीतल्या वस्तू ताब्यात घेतल्यानंतर त्या पुन्हा परत मिळाव्यात आणि आपल्याला मराठ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ब्रिटिशांनी केल्यानंतर त्यांच्याशी जो काही शिवाजी महाराजांनी अतिशय प्रदीर्घ आणि कंटाळवाणा त्यांना वाटेल अशा प्रकारचा पत्रव्यवहार आणि एकूण व्यवहार केलाय की त्यामुळे ते पूर्णतः मानसिकदृष्ट्या खचून जातील अशी परिस्थिती आहे. तत्कालीन मोगल आदिलशहा, निजामशहा आणि शिवाजी महाराजांची राज्य कारभाराची जी पद्धत आहे या गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी सगळी राजवट आहे या राजवटीमध्ये आपल्याला असं दिसतं की ते कायम त्यांना एक भान आहे की हे रयतेचं राज्य आहे. म्हणजे शिवाजी महाराज हा त्यामुळे माणूस नाहीये, तो थॉट आहे, तो विचार आहे. हॅलो, नमस्कार. मी ओंकार जाधव आणि मी सावनी. नागरिक शास्त्राच्या या नवीन एपिसोडमध्ये, नवीन सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत करतो. नागरिक शास्त्रामध्ये आपण नागरिक शास्त्राच्या धड्यांमध्ये शिकलेल्या वेगवेगळ्या गोष्टींची उजळणी करण्याचा प्रयत्न केला आणि वेगवेगळे मुद्दे, वेगवेगळे विषय काय पद्धतीनं आपल्या आयुष्यासोबत संलग्न आहेत, काय त्याचा आपल्या आयुष्याशी रेलेव्हन्स आहे शोधण्याचा प्रयत्न केला. पण कायम असा प्रश्न पडत होता आम्हाला की हे आत्ताचं जे नागरिक शास्त्र आहे, जे आत्ता आपण संविधान म्हणून ज्याला मानतो आणि ज्यातनं डिराईव्ह करतो हे सगळं नागरिक शास्त्र, तर त्याची सुरुवात कुठून झाली असेल किंवा वेगवेगळे आपल्याकडे मोठी माणसं होऊन गेली तर त्यांच्या दृष्टीनं नागरिक शास्त्र काय होतं, त्या समाजासाठी, त्या काळासाठी कसं रेलेव्हंट होतं. आणि खरं तर आत्ताचं जे आपण नागरिक शास्त्र म्हणून जे फॉलो करण्याचा प्रयत्न करतो, जे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतो, तर ते खरं तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या पर्स्पेक्टिव्हमधनं, या वेगवेगळ्या माध्यमातनं, या वेगवेगळ्या लोकांनी त्यांच्या आचरणातनं आणलेलं खरं तर नागरिक शास्त्र आहे. तर आमचं असं झालं की कुठून शोध घेता येईल या वेगवेगळ्या नागरिक शास्त्रांचा. तर मला असं वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखी योग्य व्यक्ती असणार नाही हे शोधण्यासाठी, सुरुवात करण्यासाठी. म्हणून आज आपण या सगळ्या म्हणजे आजच्या एपिसोडला खरं तर महापुरुषांचं नागरिकशास्त्र म्हणायला हरकत नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी, त्यांच्या राज्यासाठी, स्वराज्य निर्मितीसाठी ज्या गोष्टी केल्या त्या खरं तर आपण गोष्टींमधनं, कथांमधनं, प्रसंगांमधनं पाहिलेल्या आहेत. पण खरं तर ते त्या काळातलं नागरिकशास्त्र होतं आणि त्याचा नागरिकशास्त्राचा पर्स्पेक्टिव्ह काय असू शकेल, त्याचा दृष्टिकोन काय असू शकेल हे समजून घेण्यासाठी आज आपण आहोत. आणि वेगवेगळ्या एपिसोड्समध्ये वेगवेगळ्या महत्वाच्या थोर व्यक्तींच्या आयुष्यात त्यांच्या दृष्टिकोनातनं नागरिकशास्त्र कसं होतं हे आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि आज या विषयावर आपल्याशी बोलायला आपल्या सोबत आहेत, म्हणजे आपल्याकडे नाही आलेत, आपणच त्यांच्याकडे गेलोय, प्राध्यापक डॉक्टर दीपक पवार सर. मुंबई युनिव्हर्सिटीचा जो नागरिकशास्त्र राज्यशास्त्र विभाग आहे त्याचे सर HOD आहेत. त्यामुळे आता हळूहळू आपली पण रीच वाढते आहे. सरांकडे आलेलो आहोत. सर, वेलकम या शो मध्ये. म्हणजे आपण ना शाळेपासनं, म्हणजे शाळांपासनं म्हणूयात, किंवा खूप लोकांना घरांमध्ये पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकवल्या जातात, त्यांच्याबद्दल सांगितलं जातं. तर आपण त्यांना गोष्टींमधनं प्रेरणा म्हणून, त्यांचं शौर्य म्हणून, आदर्श म्हणून कायमच त्या सगळ्यांकडे पाहिलेलं आहे. पण जर आता म्हणजे तुम्ही हे डिपार्टमेंटही हेड करता, तर नागरिक शास्त्र म्हणून जर त्यांच्या पूर्ण शासन पद्धतीकडे, त्यांच्या कारभाराकडे, कार्यपद्धतीकडे जर आपण बघायला गेलो तर असं काही आपल्याला म्हणजे शोधता येऊ शकेल का की काय प्रिन्सिपल्सवर, काय मूल्यांवर त्यांची शासन पद्धती आधारलेली होती? असं आहे की आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे म्हणजे महापुरुष म्हणून, दैवी क्षमता असलेला माणूस म्हणून असं आपण गेली जवळपास 400 वर्ष त्यांच्याकडे पाहतो आहोत आणि त्या प्रकारची क्षमता असलेलाच तो माणूस आहे. पण एखाद्या माणसाचं दैवतीकरण झाल्यानंतर त्याच्या जगण्यातली जी मूल्य आहेत,
ज्याच्यासाठी त्यांनी राज्यकारभार केला, ज्या काळामध्ये राज्यकारभार केला, ज्या पर्यावरणामध्ये राज्यकारभार केला, त्याचा जर आपण विचार केला नाही तर त्या काळामध्ये ते तसं का वागले आणि आज असते तर कसं वागले असते, याचं आपल्याला काही तुल्यबळ अशा प्रकारचं उत्तर नाही देता येणार. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराज ज्या काळामध्ये होते त्या काळामध्ये नागरिक नावाची गोष्टच नव्हती. राजा आणि प्रजा, म्हणजे जो कोणी राजा आहे त्या राजाने स्वतःच्या इच्छेप्रमाणे आपल्या प्रजेला वागवावं अशा प्रकारची अपेक्षा होती. म्हणजे लोकांची अपेक्षा फार तर काय होती की जो कोणी राजा असेल त्याने बेनेव्होलंट असावं, म्हणजे दयाळू असावं. म्हणजे राजा दयाळू नसला तर कोणाला काही ऑप्शनच नव्हता, पण त्यातल्या त्यात त्याने दयाळू असावं. म्हणजे काय तर बाबा त्याला मूल झाल्याचं दासीने कळवलं की त्याने कंठा काढून गळ्यातनं द्यावा, किंवा आणखी काही त्याच्या घरामध्ये आनंदाचा प्रसंग घडला की त्याने, ज्याला आत्ताच्या काळामध्ये आपण रेवडी पॉलिटिक्स म्हणतो किंवा फ्रीबीज पॉलिटिक्स म्हणतो, तर तशा प्रकारच्या गोष्टी त्याने द्याव्या. किंवा म्हणजे देहदंड द्यायचाच झाला लोकांना तर जरा इनडिस्क्रिमिनेटली देऊ नये. अशा प्रकारच्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या राज्यकर्त्यांकडच्या मध्ययुगीन काळातल्या अपेक्षा आहेत. बरोबर. म्हणजे या बाबतीमध्ये शिवाजी महाराज तत्कालीन मोगल, आदिलशहा, निजामशहा आणि शिवाजी महाराजांची राज्यकारभाराची जी पद्धत आहे या गोष्टींमध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी सगळी राजवट आहे या राजवटीमध्ये आपल्याला असं दिसतं की ते कायम त्यांना एक भान आहे की हे रयतेचं राज्य आहे. म्हणजे शिवाजी महाराजांना वारसा हक्काने सत्ता मिळाली का नाही तर वारसा हक्काने सत्ता मिळाली. पण आता जे सगळे वारसा हक्काने सत्ता मिळवणारे अनेक राजकीय घराण्यातले लोक आहेत ते आणि शिवाजी महाराज यांच्यामध्ये मूलभूत फरक आहे. म्हणजे राजवाड्यांनी राधा माधव विलास चंपूमध्ये असं म्हटलंय, शहाजीने शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराची पायाभरणी केली असं राजवाडे म्हणतात. म्हणजे त्यांनी काय केलं की आदिलशाहीच्या जोखडातनं मुक्त होण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बरोबर. पण ते मोकळे झाले नाहीत. ते मोकळं होण्याचा मार्ग शिवाजी महाराजांनी प्रशस्त केला. हे राज्य त्यांच्या दृष्टीने आपण जर पाहिलं तर रयतेचं राज्य आहे. मग त्याच्यामध्ये अगदी आपण जो एक प्रसंग आपण इतिहासामध्ये किस्सा म्हणून लहानपणापासून ऐकत आलो की रायरेश्वराच्या पुढे त्यांनी ती प्रतिज्ञा घेतली, बोट कापून घेतलं. मेहेंदळ्यांसारख्या इतिहासकाराने हे सप्रमाण सिद्ध केलंय की असं काही घडलं नाही. पण समजा तसं घडलेलं नसलं तरी सुद्धा अशा प्रकारे बोट न कापताही स्वराज्य स्थापन करता येणं शक्य आहे हे शिवाजी महाराजांच्या आयुष्यामधनं आपल्याला दिसतं. म्हणजे त्या प्रकारे शिवाजी महाराजांनी जे मावळे गोळा केले, म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांनी केलेला प्रयत्न आणि नंतर थोरल्या बाजीरावाने केलेला प्रयत्न, याला आत्ताच्या डिस्कोर्समध्ये ज्याला आपण बहुजनांचं राजकारण म्हणतो त्या प्रकारचं राजकारण शिवाजी महाराजांचं आहे. या प्रकारची माणसं गोळा करणं, त्यांना त्यांच्या भौगोलिक प्रदेशाला अनुकूल असेल अशा प्रकारचं वॉरफेअर देणं, म्हणजे गनिमी कावा हा महाराष्ट्राचा शोध आहे. बरोबर. याचं कारण महाराष्ट्राचा भूगोल गनिमी काव्याची अपेक्षा बाळगतो. जर महाराष्ट्राचा भूगोल तसा नसता आणि उत्तरेचा भूगोलासारखा आपण असतो तर तिथे ते जमलं नसतं. हे आपल्याला पानिपतात कळलंय. म्हणजे पानिपतात आपण हरलो याचं कारण मैदानी प्रदेशात लढण्याची आपल्याला सवय नव्हती. म्हणजे शिवाजी महाराजांनी त्यांच्या माणसांना आपल्या प्रदेशात कसं लढायचं आणि लढताना नाही जिंकलो तर सही सलामत पळून पुढच्या लढाईची तयारी कशी करायची याच्या प्रकारचं भान आपल्याला दिलेलं दिसतं. म्हणजे अफजल खानाचा वध शिवाजी महाराजांनी केला, तो एक मोठा स्ट्रॅटेजिक प्रसंग आहे हे आपल्याला माहिती आहे. पण त्यातली महत्वाची गोष्ट म्हणजे समजा जर आपण ह्या भेटीमध्ये मेलो तर आपल्या माणसांनी परत जाताना अफजल खानाच्या माणसांना मारून कसं दूर जावं याच्या प्रकारचं नियोजन जे आहे ते मला असं दिसतं की एका द्रष्ट्या माणसाचं नियोजन आहे. म्हणजे त्या दृष्टीने शिवाजी महाराज हे एक प्रकारचे मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट आहेत. आणि शांततेच्या काळात कसं वागायचं, युद्धाच्या काळामध्ये कसं वागायचं याचं एक उपजत भान असलेला तो माणूस आहे. बरोबर. म्हणजे फुल्यांनी त्यांना कुळवाडी भूषण म्हटलंय. म्हणजे आपल्याकडे एक शिवाजी महाराज नाहीयेत, आपल्याकडे अनेक शिवाजी महाराज आहेत. ज्याला जसे शिवाजी महाराज हवेत तसे लोकांनी घेतलेत. कुणाला ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वाटतात, कोणाला हिंदू स्वराज्याचे संस्थापक वाटतात. रामदासांसारख्यांना असं वाटतं की ब्राह्मणांना स्नान संध्या करता यावी म्हणून नद्यांना भरपूर पाणी राहील अशा प्रकारची व्यवस्था त्यांनी निर्माण केली. पण ब्राह्मणांना स्नान संध्या करता येईल की नाही याच्यापेक्षा सुद्धा शेतीला पाणी मिळेल की नाही याचाही विचार करणारा तो राजा होता. हे फुल्यांच्या कुळवाडी भूषणमधनं दिसतं. म्हणजे शरद जोशींनी शेतकरी संघटनेच्या त्या पुरंदरच्या तहाबद्दल आणि दिलेरखानाशी झालेल्या लढाईबद्दलचा एक युक्तिवाद अतिशय समर्पक मांडलाय की एक अख्खं वर्ष जर मोगलांनी पीक काढून टाकलं असेल आणि पीक नष्ट केलं असेल
तर पुढच्या वर्षी पुन्हा पीक नष्ट झालं तर आपला शेतकरी उभा राहू शकणार नाही. म्हणून दिलेर खानाशी आणि मिर्झा राजेंची शिवाजी महाराजांनी तह केलेला आहे. तर हे मला असं वाटतं की ज्याला आपण आधुनिक स्टेटक्राफ्ट म्हणतो, हो. आधुनिक डिप्लोमसी म्हणतो, परराष्ट्र धोरण म्हणतो, त्या प्रकारची भूमिका शिवाजी महाराज त्यांच्या एकूण राजकीय पटावर सातत्यानं घेतात असं मला दिसतं. आता आपण बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींचा उल्लेख केला ना, तर म्हणजे हे जर आपण मान्य केलं की त्यावेळेस काय लोकशाही नव्हती, खरं तर ती प्रजा आणि ते राजे होते, तर काय मूल्यांवरती ते सगळं बेस्ड होतं? म्हणजे काय मूल्य जपण्याचा त्यांनी पूर्ण त्यांच्या शासन पद्धतीमध्ये प्रयत्न केला असं आपल्याला एक मला असं दिसतं की माणसाची जी काही प्रतिष्ठा आहे, म्हणजे मोगलांच्या राज्यामध्ये, म्हणजे मोगलांची सत्ता आणि दक्षिणेतल्या ज्या सगळ्या शाह्या आहेत, म्हणजे कुतुबशाही, वजीदशाही आणि निजामशाही, आदिलशाही, या सगळ्यांमध्ये एक मूलभूत फरक असा आहे की या शाह्यांचा जो मूळचा पुरुष आहे तो काही मुसलमान नाहीये, तो धर्मांतरित झालेला माणूस आहे. मोगल हे बाहेरनं आलेले आणि ह्या देशावर सत्ता स्थापन करावी म्हटलं तर धर्माची प्रस्थापना करावी अशा प्रकारची भूमिका असणार आहेत. या सगळ्यांपासून शिवाजी महाराज जेव्हा वेगळे होण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांनी निजामशाहीचा बंदोबस्त केलाय, आदिलशाहीचा बंदोबस्त केलाय, पण मोगलांचा बंदोबस्त करताना मात्र ते या सगळ्यांना असं म्हणतात की दक्षिण आपली आहे, दख्खन आपली आहे. म्हणजे एक जे मूल्य आजही समकालीन भारतामध्ये आपण उत्तरेतला भारत आणि दक्षिणेतला भारत यांच्यामध्ये ज्या प्रकारची एक डिव्हाइड, एक दरी, एक प्रकारचं अंतर आणि एक प्रकारची ओनरशिप याचा जो आपण विचार करतो तो एका प्रमाणामध्ये शिवाजी महाराजांनी केलेला आहे असं आपल्याला दिसतं. आणि शेजवलकरांनी नंतर असं म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांनी दक्षिण दिग्विजयाला सुरुवात केली. म्हणजे ते कुतुबशहाकडनं खाली तुंगभद्रेकडे जायला निघाले, मात्र पेशव्यांनी दक्षिणेचा मार्ग सोडून उत्तरेत जायला सुरुवात केली आणि मराठ्यांच्या दीर्घकालीन अपयशाचं रहस्य दक्षिण आधी निर्धास्त न करता त्यांनी उत्तरेकडे जाणं हे आहे. तर हा एक मला असं वाटतं की हे एक महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांच्या राजकीय आयुष्यामध्ये दिसते की महाराष्ट्र नावा, म्हणजे मला वाटतं येसुबाईंचं पत्र आहे की मराठीयांचे गोमटे करावे, ही शिवाजी महाराजांच्या जगण्याची भूमिका. बरोबर. तर शिवाजी महाराजांच्या जगण्यातलं, राज्य व्यवहारातलं मला महत्वाचं मूल्य असं दिसतं की इथला जो सगळा माणूस आहे हा या दख्खनमधला, या मावळ प्रांतातला सगळा आपला माणूस आहे. या सगळ्यांचा विचार हा त्यांच्या एकूण राज्य व्यवहाराच्या केंद्रस्थानी होता असं मला दिसतं. यात आपण कधीही महाराजांचा उल्लेख झाला की आपण म्हणतो रयतेचा राजा. आत्ता सुद्धा आपण जेव्हा लोकशाही किंवा आत्ता मॉडर्न कॉन्टेक्स्ट मध्ये सगळ्यात बोलतो तेव्हा असं म्हणतो की नागरिकांच्या दृष्टीने शासन व्यवस्था कशी आहे. तर या रयतेच्या पर्स्पेक्टिव्हनी किंवा रयतेच्या ठिकाणी आपण स्वतःला बघितलं तर रयतेच्या दृष्टीने राजा कसा होता. तुम्ही जर बघितलं तर एक ते रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण जे लोक वारंवार देत राहतात. म्हणजे आता रांझ्याच्या पाटलाला शिवाजी महाराजांनी जी शिक्षा दिली तशा प्रकारची शिक्षा आपल्याकडे, तशा प्रकारच्या शिक्षेची मागणी आपल्याकडे दिल्लीतल्या निर्भया बलात्कार कांडापासून सातत्यानं होते की म्हणजे अशा प्रकारचा बलात्काराचा आरोपी सापडला की त्याला एकतर मारून टाकलं पाहिजे, कॅस्ट्रेट केलं पाहिजे किंवा भर चौकामध्ये दगडाने ठेचून मारलं पाहिजे. आता या सगळ्या काही आधुनिक आणि उत्तर आधुनिक शिक्षा नाहीयेत. शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये रांझ्याच्या पाटलाचे हात कलम केले याचं कारण त्या काळामध्ये ती रूढीमान्य अशा प्रकारची शिक्षा होती. त्यातला मेसेज एवढाच आहे की एखाद्या स्त्रीकडे अशा पद्धतीनं पाहणं हा त्या राज्य व्यवहारातला गुन्हा होता. आणि त्या प्रकार, म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर संभाजी महाराजांचं सुद्धा मराठी सिनेमाने सुरुवातीच्या काळामध्ये आणि राम गणेश गडकरींच्या नाटकांमधनं सुद्धा जे एक चित्र सुरुवातीच्या काळामध्ये निर्माण केलं गेलं ते असं होतं किंवा ते बैलवेडे होते किंवा त्यांच्या भोवतीच्या अनेक अशा प्रकारच्या कथा रंगवल्या गेल्या. नंतरच्या टप्प्यामध्ये संभाजी महाराजांचं असलेलं संस्कृतचं ज्ञान, त्यांचा एकूण राज्य व्यवहारावरची त्यांची पकड आणि त्यांनी आयुष्यात अंतिमतः केलेला त्याग, ह्या गोष्टी नंतर आलेल्या आहेत. पण हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या प्रकारची एक मूल्य व्यवस्था त्यांनी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जनतेकडे पाहण्याची, त्याचा एक पुढचा टप्पा हा संभाजी महाराजांनी आणि नंतर राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अंमलात आणलेला आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या काही गढ्या होत्या त्या गढ्यांना त्यांनी खंटी लावली आणि गढ्या जे सरंजामदार, त्या काळातले सगळे मनसबदार, या सगळ्यांना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या पातळीवर आणून ठेवलं
आणि दुसरीकडे त्यांनी रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये अशा प्रकारची सूचना आपल्या सैनिकांना दिली. म्हणजे ज्या काळामध्ये सैनिक 4 महिने युद्धावर जायचे हो. आणि पावसाळा संपल्यानंतर ते युद्धावर गेले की मग मुलुखगिरी करून आल्याशिवाय आणि पैसे गोळा केल्याशिवाय माणसांच्या घरचा खर्च चालायचा नाही आणि राज्यकर्त्यांचा राज्यकारभार पण चालायचा नाही. अशा काळामध्ये जी उत्तर पेशवाईच्या काळामध्ये आपल्याला दिसतं की ठग पेंढाऱ्यांची जी प्रचंड भरमार महाराष्ट्रामध्ये तत्कालीन झालेली दिसते, अशा प्रकारची राजवट शिवाजी महाराजांच्या काळातही निर्माण होऊ शकली असती. पण ज्याला आता आपण कायद्याचं राज्य म्हणतो, लॉ अँड ऑर्डर म्हणतो, त्या प्रकारची यंत्रणा शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये म्हणजे पेड सोल्जर जो सैनिक पूर्ण वेळ राज्य व्यवस्थेला उपलब्ध असेल. म्हणजे नंतरच्या काळात ब्रिटिशांनी तैनाती फौजेची जेव्हा कल्पना आणली आणि सर्व मराठ्यांना दक्षिणेतल्या उत्तरेतल्या सगळ्या संस्थानिकांना आपले सैनिक भाड्याने उपलब्ध करून दिले. हे जे भाड्याने उपलब्ध करून दिलेले सैनिक आहेत ते त्यांची निष्ठा कशावर नाहीये. त्यांची निष्ठा आपला मोठा बिडर कोण आहे, जास्त पैसे देणारा माणूस कोण आहे, याच्यापासून शिवाजी महाराजांनी आदिलशाही निजामशाहीत पण असणाऱ्या मराठ्यांना मुक्त करून त्यांची मराठीशाहीशी गाठ घालून दिली. म्हणजे जे मराठीयांचं राज्य आहे त्या राज्याबद्दलची एक निष्ठा निर्माण करणं. म्हणजे त्या काळामध्ये आपण म्हणजे आता आपल्याकडे भारत कसा होता आणि किती हजार वर्षांपासून आपण एकच आहोत याची खूप संभाषित, खूप नॅरेटिव्ह गेल्या 10 वर्षात विशेषतः निर्माण झालेली आहे. पण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आज ज्याला आपण महाराष्ट्र म्हणतो तो महाराष्ट्र नव्हता. म्हणजे एक भाषिक अशा प्रकारचं मराठ्यांचं महाराष्ट्रीयन लोकांचं राज्य नव्हतं. पण तरीही या राज्याला एक प्रकारची निष्ठा सैनिकांकडनं उपलब्ध करून देणं आणि त्यासाठी त्या सैनिकाचं घर अगदी विना तक्रार सातत्यानं चालू राहणं, या प्रकारची सोय शिवाजी महाराजांनी केलेली आहे. म्हणजे शिवाजी महाराजांचा जो सैनिक आहे तो सैनिक हा बाजारामध्ये जास्त किंमत देणाऱ्या शत्रूला उपलब्ध नाहीये. ही एक महत्वाची गोष्ट मला वाटते की राज्यकारभाराच्या दृष्टीने. आणि सैन्य हे पगारावर चालतं, त्यामुळे सैन्य हे माणसांच्या लुटीवर चालणार नाही आणि त्यामुळे शेतकरी निर्धास्तपणे शेती करेल, सर्वसामान्य माणूस निर्धास्तपणे त्याचा व्यवहार करेल. म्हणजे सैनिकाला कंटाळा आलाय, सैनिकाला आता काहीतरी वैफल्य आलंय म्हणून तो कोणाची तरी बाई पळवून नेईल, अशा प्रकारचे उद्योग जे आदिलशाही निजामशाहीमध्ये आणि मोगलांच्या काळामध्ये राजरोज चालत होते, हे न घडणं हे एक प्रकारचं हळूहळू राज्य व्यवस्थेला उभारी देण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आता तुम्ही शब्द वापरलात ना निष्ठा, म्हणजे मी आता खरं तर हेच विचारणार होतो की म्हणजे ज्यावेळेस आपण आत्ताच्या नागरिक शास्त्राचा विचार केला आणि आत्ताच्या शासन पद्धतीचा विचार केला तर कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे त्या शासन पद्धतीचं सरकारचं एक मुख्य काम असतं आणि त्या पद्धतीनं घडतं ते. तर शिवाजी महाराजांच्या काळात काय पद्धतीनं शासन पद्धती आणि कायदा व्यवस्था काय पद्धतीनं अवलंबला जायचा आणि निष्ठेचा जो मुद्दा होता ना की का लोकांना वाटत होतं की हे माझं राज्य आहे, का लोकांना त्या राज्याविषयीची त्या राजाविषयीची इतकी आपुलकी, इतकं प्रेम आणि इतकी निष्ठा होती. एक म्हणजे मला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी आधी केलं आणि मग सांगितलं, ह्या पद्धतीने त्यांचा सगळा कारभार आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी कोणीतरी अफजल खानाला जाऊन भेटावं माझ्या वतीने अशा प्रकारचा गेम केला नाही, ते स्वतः भेटले. शाहिस्तेखानाची बोटं त्यांनी स्वतः छाटली. दिल्लीमध्ये अपमान झाला, आग्र्यामध्ये अपमान झाला म्हणून ते स्वतः तिथे तुरुंगवासात राहिले आणि तिकडनं पलायन करून ते स्वतः महाराष्ट्रामध्ये परत आले. म्हणजे शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांच्या शत्रूंनाही एक प्रकारची खात्री होती की हा कमालीचा धाडसी माणूस आहे. म्हणजे जरी औरंगजेबाच्या नावावर ते वाक्य खपवलं जात असलं, आता हे औरंगजेब असं म्हणला होता की नाही, हा एक पुन्हा वादाचा मुद्दा आहे की तो डोंगर का चुहा आहे. आता हे जे म्हणणं आहे, आता बरेचदा असं होतं की आपलं इतिहासाबद्दलचं भान सुद्धा ऐतिहासिक मराठी सिनेमे आणि ऐतिहासिक मराठी कादंबऱ्या वाचून तयार होतं ज्याच्यामध्ये बेसिकमध्ये घोळ आहे. म्हणजे आपल्या ऐतिहासिक मराठी सिनेमामधला कुठलाही मावळा सुद्धा हा पश्चिम महाराष्ट्रातच बोलतो. म्हणजे त्याच्यातला कोकणी जरी असला तरी तो पश्चिम महाराष्ट्रातला बोलतो आणि महाराज सुद्धा कायम आपल्या आईला मासाहेब किंवा अशाच पद्धतीचं बोलतात. हे जे असं कृतक मराठी आहे
ते शिवाजी महाराज बोलत होते का ह्याची आपल्याला दस्तावेज उपलब्ध नसल्यामुळे कल्पना नाही. बरोबर. आणि आपले भालजी पेंढारकरांपासून अनंत मान्यांपर्यंत आपले जे कोणी ऐतिहासिक सिनेमे बनवणारे लोक आहेत त्यांनी त्यांच्या आकलनाप्रमाणे शिवाजी महाराजांचं एवढं कोल्हापुरीकरण करून ठेवलेलं आहे की त्यांचा अगदी खालचा माणूस सुद्धा म्हणजे ती गडावरनं उतरणारी बाई इथपासून ते सगळे लोक हे एका विशिष्ट हेलातलं मराठी बोलतात. म्हणजे शिवाजी महाराजांना नीट समजून घ्यायचं तर त्यांची ह्या हेलातनं मुक्तता करण्याची फार गरज आहे. म्हणजे ते एक डिदैवतीकरण अदैवतीकरण शिवाजी महाराजांचं होईल. तर मला असं वाटतं की शिवाजी महाराजांच्या बद्दलची आत्मीयता काय आहे तर शिवाजी महाराजांनी कुठेही स्वतःची म्हणजे सुदैवाने त्या काळामध्ये टेक्नॉलॉजी नव्हती, व्हॉट्सॲप नव्हतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांना मानणाऱ्यांचा 1 करोड लोकांचा फेसबुक ग्रुप किंवा काहीशे लोकांचा व्हॉट्सॲप ग्रुप असं काही करण्याची महाराजांवर त्या काळामध्ये वेळ आली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं जे सैन्य आहे किंवा त्यांच्यासोबत काम करणारी माणसं म्हणजे अगदी शिवाजी महाराजांची झालेली लग्न पाहिली आपण तर त्यांची झालेली जी 8 लग्न आहेत हा काही त्या काळामधला लोकांना वेगळा वाटावा असा व्यवहार नाहीये. म्हणजे लोक लग्नच मुळात नातेसंबंध विस्तारित करण्यासाठी आणि आपल्या सीमा सुरक्षित करण्यासाठी करत होते. पण हे सगळं करत असताना शिवाजी महाराजांनी माणूस नात्यातला आहे, माणूस जातीतला आहे, माणूस सारख्या आडनावाचा आहे म्हणून त्या माणसाला काही वेगळं स्थान दिल्याचं दिसत नाही. आणि माणसांची निवड ज्याला मॅक्स वेबर नंतरच्या काळामध्ये रॅशनल लिगल अथॉरिटी म्हणतो, ब्युरोक्रॅटिक अथॉरिटी म्हणतो, त्या ब्युरोक्रॅटिक अथॉरिटीचं काही एक सेम्बलन्स काही एक ओळख तुम्हाला शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये दिसते. म्हणजे हे जे अष्टप्रधान मंडळ आहे ते नंतर आता गेल्या 5-10 वर्षामध्ये ज्या काही सगळ्या सिरियल्स आलेल्या आहेत त्या सिरियल्सवरनं आपण अष्टप्रधान मंडळाबद्दलचे निष्कर्ष काढता कामा नयेत. कारण प्रश्न असा आहे की हे जे अष्टप्रधान मंडळ आहे या अष्टप्रधान मंडळामध्ये असलेलं देशस्थ ब्राह्मणांचं प्रमाण आणि शिवाजी महाराजांचं स्वतः मराठा असणं आणि त्यांचं क्षत्रिय असणं हे इथल्या ब्राह्मणांनी नाकारणं आणि गागा भट्टांच्या मदतीने त्यांनी ते मंजूर करवून घेणं आणि मग स्वतः त्यांनी राजे होऊन आपला छत्रपती होऊन आपला राज्यकारभार करणं म्हणजे हा माणूस अत्यंतिक प्रॅग्मॅटिक आहे. म्हणजे त्यांना हे कळतं आहे की कोणाचा बंदोबस्त प्रेमाने करता येईल, कोणाचा बंदोबस्त शस्त्राने केला पाहिजे. म्हणजे अरा कुलकर्णी यांच्या पुस्तकांमध्ये त्यांनी खूप अशी उदाहरणं दिली आहेत की ज्याच्यामध्ये स्वराज्याच्या सीमेतनं जाणाऱ्या ब्रिटिशांच्या अनेक वस्तूंवर कमालीचा कर शिवाजी महाराजांनी लावलेला आहे. आणि तो एवढा लावलाय की ब्रिटिश हे उपजतच व्यापारी लोक असल्यामुळे त्यांची त्या करामुळे तडफड झालेली आहे. आणि म्हणून त्यांनी रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी, संभाजी महाराजांना भेटण्यासाठी, अष्टप्रधान मंडळातल्या मोरोपंत पिंगळे आणि इतर मंडळींना भेटण्यासाठी आपली माणसं पाठवली, वकील पाठवले. हे सगळे मराठी लोक आहेत, हे सगळे मुंबईतले शेणवी आहेत, हे सगळे तिथे जाऊन इंग्रजांच्या वतीने दुभाषाचं काम करतायत. पण त्यातल्याही अनेकांना 10-10 दिवस, महिनोन-महिने शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या माणसांनी दाद दिलेली नाही. म्हणजे ज्याला आपण आधुनिक डिप्लोमसीमध्ये अनुल्लेखाने मारणं असं म्हणतो किंवा एखाद्या विषयावर चर्चाच न घडवून आणणं म्हणतो, हे सगळं शिवाजी महाराजांनी डिप्लोमसीची ही परिभाषा वेस्टफालियाची तयार होण्याच्या अगोदर हे त्यांच्या राज्यकारभारामध्ये करून दाखवलेलं आहे. म्हणजे ब्रिटिशांचा ऑक्झेंडन नावाचा जो मनुष्य शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला आला होता त्याच्या एकूण पत्रव्यवहारामध्ये तपशील आहे की शिवाजी महाराजांना काय नजराणा द्यायचा, संभाजीला काय नजराणा द्यायचा, जिजाबाईंसाठी काय नजराणा द्यायचा, अष्टप्रधान मंडळातल्या कोणासाठी काय नजराणे द्यायचे. म्हणजे हे जे नजराण्यांचं अर्थकारण आहे, नजराण्यांचं राजकारण आहे, हे महाराष्ट्रामध्ये लेजिटिमाइज करणं, हे महाराष्ट्रामध्ये विकसित करणं हे महत्वाचं काम शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराने झालं. दुर्दैवाने महाराष्ट्रामध्ये कर्तृत्ववान माणसं लवकर मेलेली आहेत. म्हणजे शिवाजी महाराज लवकर गेले, थोरला बाजीराव लवकर गेला, आगरकरांसारखा नंतरच्या काळातला संशोधक समाजसुधारक लवकर गेला आणि ज्यांनी काही फार जगण्याची गरज नव्हती असा दुसरा बाजीराव, रघुनाथराव पेशवा ही मंडळी अनंत काळ जगलेली आहेत. हा जर आपण मुद्दा लक्षात घेतला तर शिवाजी महाराजांना राज्यकारभारानंतर जर आणखी काही वर्ष मिळाली असती तर राज्य उभं राहिल्यानंतर ते इन्स्टिट्यूशनलाइज होण्यासाठी, बरोबर, प्रत्येक तिथल्या काम करणाऱ्या माणसाच्या कामाची एक लिगसी तयार होण्यासाठी एक कालावधी जायला लागतो. महाराजांचा राज्याभिषेक 74चा आहे, त्यांचा मृत्यू 80चा आहे.
म्हणजे या मधल्या 6 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी त्यांची आई गमावलेली आहे. दरम्यानच्या काळात त्यांच्या मुलाशी त्यांचे मतभेद झालेले आहेत. ते दक्षिण दिग्विजयाला गेलेले आहेत आणि पुन्हा त्यांच्या प्रकृतीच्या कुरबुरी वाढलेल्या आहेत. म्हणजे आपण जर असं विचार केला की अष्टप्रधान मंडळाची यंत्रणा त्यांना म्हणजे हे त्या काळातलं कॅबिनेटच आहे. हो. हा आणि त्या काळातलं कॅबिनेट ते कॅबिनेट म्हणजे आपल्या दुर्दैवाने महाराष्ट्राला एकूणच दस्तावेजीकरणाची फारशी हौस नसल्यामुळे म्हणजे आणि रायगड 2 वेळा जाळला गेल्यामुळे म्हणजे एकदा मोगलांकडनं आणि एकदा ब्रिटिशांकडनं जाळला गेल्यामुळे पण तो जाळला गेला हे काही पुरेसं कारण नाही. तो जाळला जाण्याच्या आधी सुद्धा ती कागदपत्र नीट सांभाळण्याची जबाबदारी मराठी समाजानं त्या काळातल्या मंडळींनी घ्यायला पाहिजे होती, जी आपल्याकडे घेतली जात नाही. तशी जर घेतली गेली असती तर शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाच्या बैठका कशा घेतल्या असतील, काय पद्धतीने त्यांनी लोकांना गाईड केलं असेल, काय सांगितलं असेल. म्हणजे जसं नाना फडणवीसाने काय पद्धतीनं पेशवाईचा फड चालवला ह्याचं आपल्याला काहीतरी सांगता येण्यासारखा दस्तावेज आहे. बरोबर. तसं शिवाजी महाराजांच्या बाबतीत उपलब्ध नाही. पण एक महत्वाची गोष्ट शिवाजी महाराजांनी जी केलेली दिसते ती म्हणजे राज्यकारभाराचा कोश राज्य व्यवहार कोश त्यांनी स्थापन केला. आता हा जो राज्य व्यवहाराचा कोश आहे तो एका अर्थाने भाषिक स्वातंत्र्याचा जाहीरनामा आहे. म्हणजे फारसी जे शब्द राज्य व्यवहारामध्ये होते ते काढून टाकून ते अधिकाधिक मराठी करण्याकडे, संस्कृत प्रचूर करण्याकडे. पण एक लक्षात आपण घ्यायला पाहिजे की इथे शिवाजी महाराजांवरचं त्या काळातलं जे आक्रमण आहे ते मोगलांचं, आदिलशहाचं, निजामशहाचं आणि त्यांच्या भाषेचं आहे. त्यामुळे ते आपल्या राज्य व्यवहाराच्या भाषेमध्ये अधिक मराठी असणं, अधिक संस्कृत प्रचुरता असणं हे त्या भाषिक स्वातंत्र्याचा भाग म्हणून पाहतात. पण शिवाजी महाराजांच्या नंतर जर आपण पाहिलं तर सगळी मराठीशाही ही फारसी मिश्रित मराठी वापरत आलेली आहे. त्यामुळे राज्य व्यवहार कोशाचं कौतुक करताना सुद्धा आपण लक्षात घ्यायला पाहिजे की राज्य व्यवहार कोश महाराजांनी आणला. कदाचित राज्य व्यवहार कोश अंमलात येऊन 25 वर्षांनी महाराज जर जगले असते तर कदाचित त्यांनी राज्य व्यवहार कोशाची सुद्धा रिवाइज्ड एडिशन काढली असती. आणि ती रिवाइज्ड एडिशन काढताना एवढे सगळे फारसी शब्द काढूनच टाकायला हवे होते का, अशा प्रकारचा प्रश्न त्यांनाही पडला नसता असं नाही. पण आपल्याकडे असं आहे की आता ते आपण सगळ्या गोष्टी अशा आयसोलेशनमध्ये पाहतो एकाच. आणि मग राज्य व्यवहार कोश केला म्हणजे त्यांना फारसी नकोच होतं हे आपण एकदा या प्रकारचं नॅरेटिव्ह मान्य केलं तर मग संभाजी महाराजांपासून दुसऱ्या बाजीराव पेशव्यापर्यंत सगळ्या मराठीशाहीच्या फडावर मोडीमध्ये होणाऱ्या सगळ्या पत्रव्यवहारात फारसीचा एवढा प्रचंड वापर का आहे आणि त्या प्रकारचं भाषेचं सिंक्रोनायझेशन, भाषेचं एकत्रीकरण हे कसं घडत गेलंय याचं आपल्याला उत्तर सापडत नाही. आणि हे उत्तर मला या दृष्टीनं महत्वाचं वाटतं की शिवाजी महाराजांची आपण विभागणी आता अशी केली आहे की ते हिंदूंचे आहेत किंवा मुसलमानांचे आहेत. आणि म्हणजे जे हिंदूंचे आहेत ते असं म्हणतात ते बघा शिवाजी महाराजांनी अमुक ठिकाणचं देऊळ बांधलं, गोव्यामध्ये देऊळ बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला, उत्तरेमध्ये ते गेले तेव्हा त्यांनी या प्रकारच्या पूजा केल्या. अशा प्रकारची उदाहरणं देऊन तुम्हाला आत्ताच्या नॅरेटिव्हमध्ये शिवाजी महाराजांना घालून बसवणं सहज शक्य आहे. दुसरे लोक काय म्हणतात, पण नाही शिवाजी महाराजांच्या फौजेमध्ये एवढे मुसलमान होते. पण म्हणजे शिवाजी महाराज हे भारतीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या कॉन्टेक्स्टमधले सेक्युलर गृहस्थ नाही आहेत. ते ज्या काळामध्ये राज्यकारभार करत होते तेव्हा सेक्युलर, कम्युनल, फंडामेंटलिस्ट अशा प्रकारची परिभाषाच विकसित झालेली नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी मुसलमानांना रिप्रेझेंटेशन म्हणून घेतलेलं नाहीये, स्किल म्हणून घेतलंय. त्यामुळे म्हणजे शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये एवढे मुसलमान होते म्हणजे शिवाजी महाराजांना ॲफर्मेटिव्ह ऍक्शन कळली होती असं म्हणण्याचं काही कारण नाही. त्यांच्या काळाचे निकष वेगळे आहेत. म्हणजे तसं जर नसतं तर शिवाजी महाराज त्यांच्या नात्यातल्या मराठ्यांच्या विरुद्ध गेलेच नसते. तसं जर नसतं तर त्यांनी सर्व जातीच्या मंडळींना सोबत घेऊन राज्यकारभार हाकण्याचा प्रयत्नच केला नसता. त्यामुळे एक आपण पाहिलं पाहिजे की शिवाजी महाराजांच्या एकूण लिगसीचा, एकूण वारशाचा विचार करताना आपली जी काही आजची दुखणी आहेत म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारतातलं जे ध्रुवीकरण आहे त्या ध्रुवीकरणाच्या चष्म्यामध्ये आपण जर शिवाजी महाराजांना बसवलं तर आता काय झालंय की त्याच्यामुळे बरीच मुसलमान मंडळी अशी आहेत की जी असं म्हणतात आम्हाला हिंदुत्ववादी मान्य नाहीत पण आम्हाला शिवाजी महाराज मान्य आहेत. आता त्यामुळे शिवाजी महाराजांच्या मालकीचा लढा आहे हा सगळा. म्हणजे तुम्ही शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की तिथे शिवाजी महाराजांसारखा माणूस कोणत्या वस्तीत जन्माला यावा याचं
सवर्णांचं एक नॅरेटिव्ह आहे, बहुजनांचं एक नॅरेटिव्ह आहे, आता ज्यांना आपण दलित म्हणतो त्यांचं एक नॅरेटिव्ह आहे, मुस्लिमांचं एक नॅरेटिव्ह आहे. या सगळ्या नॅरेटिव्हच्या पलीकडे म्हणजे आपण इतिहासाशी प्रामाणिक राहून विचार करायचा तर शिवाजी महाराजांना आताची लेबलं किती लावायची याचा एक आपण थोडासा साक्षेपणे विचार केला पाहिजे असं मला फार वाटतं. आता आपण वेगवेगळ्या गोष्टी बोलत होतो ना, तर आपण काही गोष्टींचा उल्लेख केला, ज्यामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांबद्दल पण बोललो. तर त्या काळातली छत्रपती शिवाजी महाराजांची आर्थिक नीती काय पद्धतीनं होते? कारण साधारणपणे लुटीतनं किंवा शेतीतनं आणि ज्या पद्धतीनं शेतसारा वसूल केला जायचा आणि या पद्धतीतनं राज्याचं उत्पन्न असायचं, तर त्या काळात म्हणजे आता हे बोलताना फार लक्षात येतं की कुठल्याही व्यक्तीचा म्हणजे त्या काळाशी रेलेव्हन्स काय आहे हे बघूनच त्याचा विचार केला गेला पाहिजे. तर त्या काळातली आर्थिक नीती काय पद्धतीनं होती आणि त्या सगळ्या मागचा पण दृष्टिकोन काय होता? म्हणजे फक्त राज्य चालवणं हा त्याचा मागचा दृष्टिकोन होता की नागरिकांचं किंवा त्या जनतेचं रयतेचं सक्षमीकरण हा पण मुद्दा होता? हा म्हणजे राज्यकारभार करणं हा दृष्टिकोन होताच. म्हणजे सुरत शिवाजी महाराजांनी 2दा लुटली. हा आणि ती लुटल्यानंतर म्हणजे त्या प्रकारची दहशत शिवाजी महाराजांनी बसवली. म्हणजे बरेचदा आपण सुरतेच्या लुटीचा जो कोलॅटरल डॅमेज आहे, झालेलं दुसरं नुकसान आहे, म्हणजे सुरतेला सतत लुटी झाल्यामुळे तिथला जो व्यापारी अस्वस्थ झाला तो नंतर मुंबईत आलेला आहे. म्हणजे आणि शिवाजी महाराज खांदेरी उंदेरीच्या पलीकडे जाऊन मुंबईत येऊ शकलेले नाहीत किंवा पेशवे सुद्धा. म्हणजे राघोबा दादा इथे ओलीस म्हणून आला होता, आश्रयाला म्हणून येऊन राहिला, पण मुंबईवर मराठ्यांना राज्य नाही करता आलं किंवा मुंबई ताब्यात नाही घेता आली. म्हणजे हे एक आपण असं पाहायला पाहिजे की शिवाजी महाराजांनी हे सगळं लुटलं, पण हे लुटल्यानंतर असं घडलं नाही की लुटणाऱ्या माणसांमध्ये त्याचं वाटप होतंय. तो सगळा पैसा स्वराज्याच्या खजिन्यात गेला. म्हणजे स्वराज्याचा खजिना म्हणजे ही त्या काळातली जी रिझर्व्ह बँक असेल, स्वराज्याचा खजिना नावाची काहीतरी गोष्ट आहे. म्हणजे आधीच्या काळामध्ये जसं होतं की जो सैनिक किंवा जो सरंजामदार, जो सेनापती जिथे काही लूट करेल त्यातली अमुक 1% रक्कम राजाला देऊन टाकली किंवा शहाला कुठल्या तरी देऊन टाकली की उरलेली रक्कम त्याच्या पद्धतीनं तो वापरायला मोकळा आहे. तर या प्रकारचं जे फायनान्शियल चॅनेलिंग आहे ते शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा घडवून आणलं. हे मला असं वाटतं की हा महत्वाचा बदल आहे. म्हणजे पैसे तुम्ही राज्यकारभारामध्ये लूट करणं किंवा शत्रूवर धाडी घालणं हा त्या काळातला एकदम नित्य नियमाचा भाग आहे. बरोबर. हे मराठ्यांनी केलंय. आणि असं आहे की मराठ्यांच्या बद्दल उत्तर भारतामध्ये, पूर्व भारतामध्ये जे एक प्रकारचं भीतीचं वातावरण दीर्घकाळ राहिलंय की अगदी झोपणाऱ्या मुलाला सुद्धा आया सांगायच्या की झोप नाही तर मराठी येतील, या प्रकारचं फोकलोर आहे पूर्व भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये. आणि त्याच्यामुळे अगदी आत्ता सुद्धा स्वातंत्र्योत्तर भारतामध्ये मराठ्यांकडे फार विश्वासाने पाहण्याची, आणि इथे मी मराठा हा शब्द पुन्हा महाराष्ट्रातले लोक या अर्थाने वापरतो, विश्वासाने पाहण्याची पद्धत नाही. पण आपण लक्षात घ्यायला पाहिजे की समजा तुम्ही असं धरा की मराठ्यांच्या ऐवजी हे आदिलशहाने केलं असतं, मराठ्यांच्या ऐवजी हे नजीबने केलं असतं किंवा मराठ्यांच्या ऐवजी आणखी दुसऱ्या कुठल्याही राज्यकर्त्याने केलं असतं, तर ते मराठ्यांच्या पद्धतीनेच केलं असतं. फक्त त्यातला एक महत्वाचा भाग असा आहे की लुटून आणल्यानंतर प्रशासन ज्या पद्धतीने उभं राहिलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला फक्त लुटीवर कायम अवलंबून राहता कामा नये. बरोबर. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये लुटीच्या पलीकडे जाऊन म्हणजे ज्या प्रकारचे किल्ले त्यांनी बांधलेत, म्हणजे किल्ले बांधणं हे इन्फ्रास्ट्रक्चरचं काम आहे. किल्ले बांधणं हे थोडं वाईट उदाहरण द्यायचं तर त्या काळची मनरेगा आहे ती, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना एम्प्लॉयमेंट देणं आहे. म्हणजे त्यांनी रस्ते नसतील बांधले ते तेवढ्या मोठ्या प्रमाणात, पण किल्ल्यांचं बांधकाम केलेलं आहे, ठिकठिकाणी गावांना लागणाऱ्या सोयी सुविधांची व्यवस्था केलेली आहे. हे जे सगळं काम शिवाजी महाराजांनी केलंय त्यातनं आर्थिक घडी बसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असं दिसतं. आणि कराच्या बाबतीमध्ये म्हणजे अशी अनेक उदाहरणं अरा कुलकर्ण्यांनी आणि इतरांनी दिलीत की ब्रिटिशांच्या, फ्रेंचांच्या, डचांच्या ज्या काही वखारी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या प्रांतामध्ये होत्या त्यांच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात कर शिवाजी महाराजांनी लादले. म्हणजे ज्याला आता आपण काय म्हणूया त्याला प्रोटेक्टिव्ह नॅशनलिझम असं म्हणतो की कुठल्याही देशातली अंतर्गत जी उत्पादनं आहेत ती तुलनेनं स्वस्त विकली जावीत आणि बाहेरनं येणारी उत्पादनं ही मोठ्या जास्त किमतीने विकली जावीत, यासाठी तुमच्या आयात निर्यातीमध्ये जे एक अंतर तुम्हाला अनेक देशांनी अगदी 20व्या शतकामध्ये ठेवलेलं आहे
तर मोठ्या अगदी मिठापासून सगळ्या वस्तूंवर शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये या इतरांच्या वस्तूंवर ठेवलेलं आहे. बरोबर. त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी जहाज बांधणीचं काम केलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी कान्होजी आंग्र्यांसारखा एक अतिशय द्रष्टा माणूस निवडला आणि नानासाहेब पेशव्याने त्या काळामध्ये अतिशय लघुदृष्टी बाळगून ब्रिटिशांच्या मदतीने तुळोजी आंग्र्याचं आरमार सगळं बुडवलं. ते जर आरमार बुडवलं नसतं तर सगळी पश्चिम किनारपट्टी ही एवढ्या निर्वेधपणाने ब्रिटिशांना उत्तर पेशवाईच्या काळामध्ये जिंकता आली नसती. पण असा माणूस शिवाजी महाराजांनी उभा केला, जहाजं बांधायला घेतली आणि त्यामध्ये उदाहरणं दिली आहेत अनेक इतिहासकारांनी की अनेक पोर्तुगीजांना त्यांनी आपल्याकडे कामाला ठेवलं कारण ते जास्त पगार देत होते. पण तो अधिक पगार देऊन त्यांनी आपल्याकडे जी माणसं कामाला ठेवली त्या पोर्तुगीज माणसांना पोर्तुगीजांनी धर्माची भीती दाखवून पुन्हा आपल्याकडे परत नेलं. म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवाजी हा माणूस त्या काळामध्ये चांगला व्हेंडर आहे. तो अधिक पैसे देऊन बरा वर्कफोर्स घेण्याच्या बाजूचा आहे आणि त्यांना हे लक्षात आलंय की आपल्या माणसांकडे तो स्किल सेट नाहीये. म्हणजे आता ज्याला आपल्याकडे कौशल्य भारत वगैरे म्हणण्याची पद्धत आहे, तर आपल्या लोकांमध्ये जे कौशल्य नाहीये ते ह्या सगळ्या दर्यावर्दी समाजामध्ये जर असेल तर ते आपण जास्त किंमत देऊन त्यांच्याकडनं वाजवून करून घेतलं पाहिजे. या प्रकारची धारणा शिवाजी महाराजांमध्ये आहे. तर मला असं वाटतं की ही जी समज आहे म्हणजे त्यांना त्या काळामध्ये त्यांना त्यांच्यापर्यंत आलेलं पण यश न मिळालेलं उदाहरण म्हणजे छापखान्याचं आहे. म्हणजे त्यांनी तशा प्रकारचा छापखाना विकत घेण्याचा केलेला प्रयत्न. पण प्रॉब्लेम असा आहे की छापखाना विकत घेणं आणि त्यासाठी लागणारं तंत्रज्ञान असणं. म्हणजे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की अगदी पाश्चिमात्यांनी सुद्धा ह्या छपाईच्या तंत्रज्ञानाचा वापर बायबलच्या प्रसारासाठी केलेला आहे. आणि बायबलच्या मार्फत बायबलच्या देशीकरणातनं म्हणजे ज्या फादर स्टीफन्सचा आपण सातत्यानं म्हणजे मराठीची त्याने आळवणी केली असा आपण उल्लेख करतो, त्याने केलेलीच आहे. पण ती आळवणी त्याने रोमन स्क्रिप्टमधनं केलेली आहे, ती त्याने देवनागरीतनं नाही केलेली. म्हणजे त्याच्या दृष्टीनं सगळं हे जे मराठीचं कौतुक पण आहे ते त्याची लिपी सोडून केलेलं कौतुक नाहीये. म्हणजे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शिवाजी हा एक असा द्रष्टा माणूस आहे की ज्याला काळाच्या पुढचं कळतं आहे. पण त्याच्या दुर्दैवाने तो ज्या समाजात वावरतो आहे तो तंत्रज्ञान विन्मुख समाज आहे. म्हणजे त्या समाजामध्ये तुम्ही समुद्र ओलांडलात तर तुम्ही भ्रष्ट होता, अमुक झालात तर तुम्ही भ्रष्ट होता असं म्हणणारा जो एक ब्राह्मणी वर्चस्वाचा समाज आहे त्याचं काय करायचं ह्याचा निष्कर्ष शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीत त्याचा निर्णय नाही घेता आला. कदाचित त्यांना आणखी थोडं आयुष्य मिळालं असतं, आणखी त्यांना राज्यकारभार करायला थोडा अधिक अवधी मिळाला असता तर हा जो आयडिओलॉजिकल भाग आहे याचाही बंदोबस्त शिवाजी महाराजांना कदाचित करता आला असतं, पण ते नाही घडू शकलं. अजून एक गोष्ट म्हणजे आता तंत्रज्ञान आपण सगळेच म्हणतो की तंत्रज्ञानामुळे गोष्टी खूप पसरतात, मग त्या चांगल्या असोत वाईट असोत. कुठचीही गोष्ट जर ब्रॉडकास्ट करायची असेल तर आपण तंत्रज्ञान करतो. पण लहानपणापासून आपण गोष्ट ऐकली आहेत बहिर्जी नाईकांच्या, जे एका प्रकारचं लार्ज ब्रॉडकास्ट नेटवर्कच होतं जे एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी बातम्या पसरवणं आणि किंवा माहिती पसरवणं ह्या गोष्टी करत होत्या. तर ते ब्रॉडकास्ट या दृष्टीने गुप्तहेर रचना ही कशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी म्हणजे बहिर्जी नायकांची सांगली जिल्ह्यामध्ये खानापुरात भिवघाटाच्या जवळ त्यांची समाधी आहे आणि ते अनेक प्रकारची वेषांतर करून हिंडायचे. त्यांची स्वतःची एक प्रकारची त्यांनी स्वतः जमवलेली म्हणजे शिवाजी महाराजांनी हे काम त्यांना डेलिगेट केलं होतं. म्हणजे ज्याला आपण प्रशासनामध्ये आता प्रदत्त विधान किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशन असं म्हणतो, या प्रकारचं काम त्या काळामध्ये त्यांनी केलं. आणि ही सगळी माणसं कोण आहेत तर ही ज्या समाजामधली माणसं आहेत त्या समाजाची बोली कोट अनकोट मराठी नाही आहे. ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या बोलीत बोलतायत, ही सगळी माणसं त्यांच्या त्यांच्या कोड लँग्वेजमध्ये परिभाषेत बोलतायत. आणि त्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशनच्या सोयी अजिबात नसताना माणसांच्या मार्फत हा मेसेज म्हणजे विद्रूप न होता कसा पोचेल आणि राजाकडनं जाणारा आणि राजाकडे येणारा हे जे मेसेजिंग आहे हे अतिशय क्लॅन्डेस्टाईन पद्धतीनं गुप्त पद्धतीनं कसं करता येईल याचं बहिर्जी नाईक हे विलक्षण उत्तम उदाहरण आहे. आणि हेच आपण पाहिलं पाहिजे की हे सगळं करताना बहिर्जी नाईकाची दुहेरी निष्ठा नाहीये.
म्हणजे अधिक पैसे मिळाले म्हणून तो आदिलशहाकडे गेला असं नाही घडलेलं आहे, किंवा जास्त टेंडरिंग आलं म्हणून त्यांनी पक्षांतर केलं असं घडलेलं नाहीये. तर हे जे आहे, या निष्ठेला काहीतरी माणसाच्या इंटेग्रिटी बद्दलचं प्रेम लागतं. आणि ज्या काळामध्ये तुम्ही काही शिवाजी महाराजांना रोज भेटू शकत नव्हतात, म्हणजे असं काहीतरी मेसेजिंग आहे की जे मेसेजिंग ट्रान्सेंडंटल मेसेजिंग आहे. म्हणजे माणसांच्या काळाच्या आणि भौगोलिक अंतराच्या पलीकडे जाणार आहे. ह्याचं एक अगदी नंतरच्या शतकातलं अविनाश धर्माधिकारींनी दिलेलं उदाहरण, कुंभमेळा जिथे घडला त्या काळामधलं एक उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. त्या कुंभमेळ्यामध्ये काँग्रेसचं अधिवेशन भरलंय आणि सगळे काँग्रेसचे नेते येऊन बोलतायत आणि कुणीही लोक कोणाचंही ऐकत नाहीये. हे सगळं झाल्यानंतर गांधी फक्त व्यासपीठावर येऊन तोंडावर फक्त बोट ठेवतायत आणि मग ती लाखो माणसं शांत होतात. हे एक प्रकारचं मेसेजिंग आहे. हे माणसं समोर असतानाचं मेसेजिंग आहे. शिवाजी महाराजांचं मेसेजिंग हे याच्या पलीकडे जाणारं कालातीत अशा प्रकारचं मेसेजिंग आहे. आणि म्हणून तुम्ही रायगडावर जर तुम्ही गेलात तर हिरोजी इंदुलकर ह्या माणसाने रायगड बांधला, पण त्याने तिकडे स्वतःची कोनशिला नाही केलेली आहे. तिथले PWDचे लोक कोण होते त्या काळातले ह्याची माहिती नाहीये. फक्त एका पायरीवर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर एवढंच लिहिलंय. म्हणजे त्या माणसाला एवढं लिहून आपलं नाव शिवाजी या माणसाशी असोसिएट झालेलं असेल तर तोही अजरामर राहणार आहे आणि आपणही अजरामर राहणार आहोत याची क्लॅरिटी आहे, याची स्पष्टता आहे. संकल्पनेतनं नाही बांधली लागली. तर हे मला असं वाटतं की शिवाजी महाराजांनी संघटन बांधणी असं आपण ज्याला म्हणतो, म्हणजे ते काही राजकीय पक्षाचे नेते नाहीत, पण एखादा राज्यकर्ता हा नुसता पॉलिटिकल असून चालत नाही, तो स्टेट्समन असावा लागतो. हे जे स्टेट्समन असणं आहे त्यांचं, म्हणजे औरंगजेबाला त्यांनी लिहिलेली पत्र असतील, आदिलशहाला लिहिलेली पत्र असतील, त्यांच्याशी फटकून वागणाऱ्या त्यांच्या सावत्र भावाला लिहिलेली पत्र असतील, संभाजी महाराजांना लिहिलेली पत्र असतील, किंवा त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या सगळ्या मंडळी, हा जो सगळा पत्रव्यवहार आहे, या पत्रव्यवहारामधनं शिवाजी महाराजांनी एक प्रकारची इन्स्टिट्यूशनलायझेशनची, संस्थात्मीकरणाची जी प्रक्रिया आहे ती अधिकाधिक दृढ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता आपण म्हणजे ज्या वेळेस शिवाजी महाराजांचा उल्लेख होतो त्यावेळेस आणखीन एक प्रामुख्यानं गोष्ट मेन्शन केली जाते, ते म्हणजे त्या काळात त्यांनी स्त्रियांसाठी केलेलं संरक्षण आणि त्याबाबत असलेली त्यांचा जो काही दृष्टिकोन होता तर त्याच्याबद्दल बोलू शकलो तर. कारण हे खूप जास्त आपल्याकडे त्या काळापासून आतापर्यंत म्हणजे जर जी काही मूल्य आणि जी काही मूल्य रचना आपण म्हणू ज्याच्यावरती हे सगळं आधारित असू शकतं, तर शिवाजी महाराजांच्या काळापासून आपल्याला स्त्रियांचा आदर, महिलेला केला जाणारा आदर या सगळ्याबाबत फार जास्त उदाहरणं आणि प्रसंग बघायला मिळतात. हा असं आहे की शिवाजी महाराजांची एकूण जी घडण आहे ती जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. आणि आपण जे काही शाळेच्या पाठ्यपुस्तकांमधनं वाचतो, म्हणजे त्यांनी काय रामायण महाभारताच्या गोष्टी सांगितल्या, अगदी आपलं पाठ्यपुस्तक जसं सांगतं तसंच त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं असेल असं नाहीये. पण एक असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराच्या बद्दल सगळ्यात महत्वाची स्पष्टता लोकांना काय आहे की हा चारित्र्यवान माणूस आहे आणि या माणसापासून तुम्हाला भीती वाटता कामा नये. म्हणजे सगळे राज्यकर्ते त्या काळातले, नंतरचे, त्याच्या काही आधीचे पण असं दिसतं की म्हणजे कोणाच्याही घरात घुसून त्यांच्या बायका काढून नेतील, कोणत्याही स्त्रीवर व्यक्तिगत पातळीवर किंवा सामूहिक पातळीवर अत्याचार करतील, अशा प्रकारची जी भीती एखाद्या स्त्रीला स्वतःच्या इभ्रतीची इतर राज्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये वाटत होती, ती स्वतः महाराजांच्या बद्दल तर वाटली नाहीच, पण महाराजांनी त्यांच्यासोबत काम करणाऱ्या माणसांच्या बद्दलही वाटणार नाही अशा प्रकारची केवळ आस्थेची नाही तर काही वेळेला धाकाची पण व्यवस्था त्यांनी निर्माण केली. म्हणजे माणसं दरवेळेला आस्थेनं चांगलं वागतात असं नाही, काही वेळेला ती धाकानेही चांगलं वागतात. आणि ज्या काळामध्ये ज्याला आपण आता घटना म्हणतो, संविधान म्हणतो, त्या प्रकारची व्यवस्था नव्हती, क्रिमिनल प्रोसिजर कोड नव्हतं, त्या काळामध्ये माणसांच्या उपजत चांगुलपणावर पूर्ण वेळ अवलंबून राहणं हे कुठल्याही राज्यकर्त्याला परवडणारं नव्हतं. त्यामुळे आवश्यक तो धाक त्यांनी निर्माण केला. जी हिरकणीची कथा आपण सगळे ऐकतो की ती गडावर उशिरापर्यंत थांबली आणि मग ती त्या ह्याच्यातनं परत गेली, पहाटेपर्यंत घरी पोचली. आता यातलं तिचं तिच्या मुलावरचं प्रेम आणि हे सगळं बरोबर आहे, पण महत्वाची गोष्ट अशी की एखादी बाई जर हा किल्ला किंवा याच्या एखाद्या भागातनं खाली उतरू शकते तर शत्रूही वर येऊ शकतो.
या प्रकारचा विचार करणं, म्हणजे तिला त्यांनी जे काही तिचा सत्कार करायचा असेल तो केला, म्हणजे हे स्ट्रॅटेजिक आहे हो की तिच्या शौर्याची दखल घेणं, तिच्या मातृत्वाची दखल घेणं, ज्याला आपण शिवाजी महाराजांचा PR एक्झरसाइज असं आपण म्हणू शकतो. म्हणजे हे त्यांच्या पातळीच्या माणसाच्या दृष्टीने कदाचित बरोबर असणार नाही, पण त्यांनी त्या स्त्रीला अशा प्रकारचा धीर दिला की तिने काही चुकीचं केलेलं नाहीये. नाहीतर अशा पद्धतीने गडाचे दरवाजे बंद झाल्यानंतर ही भानगड करणं, याच्याबद्दल ती शिक्षेला पात्र पण ठरू शकली असती. हो. पण तिचं त्यांनी योग्य कौतुक केलं, पण मग त्यांना स्ट्रॅटेजिक म्हणून जे काही करणं आवश्यक होतं तेही त्यांनी केलं. म्हणजे हे मला असं वाटतं की त्यांच्या राज्यामध्ये अशा प्रकारची एखादी अतिशय कॉमन स्त्री राज्यकर्त्याच्या समोर जाते, निर्धास्तपणानं जाते आणि निर्धास्तपणानं आपल्या कुटुंबामध्ये परत येते. हे मध्ययुगीन काळामध्ये सहसा घडणारी गोष्ट नाहीये. म्हणजे त्या दृष्टीनं हा राज्यकर्ता जो आहे हा अशा प्रकारचा सर्वसामान्य माणसाला दिलासा वाटावा अशा प्रकार. मगाशी मी रांझ्याच्या पाटलाचं उदाहरण तुम्हाला दिलं, आणि हे मला असं दिसतं की हे जे आहे हे अशा प्रकारचं एक उदाहरण तुम्ही सेट केलं तर इतर माणसं मग आपोआप नीट वागायला लागतात. म्हणजे जे रांझ्याच्या पाटलाच्या बाबतीत झालं तशा प्रकारची अभिलाषा शिवाजी महाराजांकडे काम करणाऱ्या इतर माणसांची नसेल असं नाहीये. पण एकदा त्यांना कळलं की असं वागणाऱ्याचं हे होतंय की मग माणसं नीट वागायला लागतात. लूट करणाऱ्यांना एकदा लक्षात आलं की ती लूट थेट खजिन्यात गेली पाहिजे, गेली नाही तर आपली पंचायत होते. किंवा नेताजी पालकराचं जर तुम्ही पाहिलं तर तो चिडला महाराजांवर आणि धर्मांतर केलं, आणि मग अगदी अफगाणिस्तानापर्यंत त्याला औरंगजेबाने पाठवून दिलं, आणि मग कसा बसा तो बिचारा पळत इथे स्वराज्यामध्ये आला. त्याचं धर्मांतर करून घेतलं महाराजांनी, त्याची शुद्धी करवून घेतली, पण त्यानंतरच्या काळामध्ये त्याला कोणतंही महत्वाचं पद दिलेलं नाहीये. हा स्ट्रॅटेजिक अवेअरनेस आहे की म्हणजे हा माणूस आला परत आपल्याकडे, कदाचित पश्चात्ताप होऊन आला असेल, कदाचित धर्माची जाणीव झाल्यामुळे आला असेल, किंवा आणखी काही वैयक्तिक कारणाने आला असेल, पण जसं त्याला तिकडची गुपित माहिती आहे तशी आपली माहिती आहे. त्यामुळे अशा माणसाच्या बाबतीमध्ये प्रेमाने सावध पण हाताच्या अंतरावर त्याला राखलं पाहिजे. ही जी दृष्टी आहे ही मला असं वाटतं की ही न बोलता व्यक्त होणारी दृष्टी आहे. त्याचबरोबरीने मला असं वाटतं कधी कधी की म्हणजे आपण बाबासाहेब पुरंदरे आणि लताबाईंची गाणी ऐकून आपल्यामध्ये एक प्रकारचा हायपर मेलोड्रॅमॅटिक असा एक मराठी समाज काहीसा निर्माण झाला. जसं ते वेडात मराठे वीर दौडले सात हे जे गाणं शिवाजी महाराजांशी खूप ॲट्रिब्यूट केलं जातं की अमुक केल्याशिवाय मला तोंड दाखवू नका असं महाराज म्हणाले, आणि मग ते गेले, त्यांनी 7 जणांनी त्या तंबूवर हल्ला केला आणि मग ते मारले गेले. आता असा प्रसंग जर घडला असेल, जो काही घडला आहे त्या बाबतीमध्ये आपण चिडलेलो आहोत, आपल्याला हे पसंत पडलेलं नाही, आपल्याला हे धोरण आवडलं नाही, एवढाच मेसेज कदाचित देणं हा त्यांचा हेतू असेल. पण त्यानंतर आपण चिडल्यामुळे हर्ट झालेला, दुखावला गेलेला आणि काहीतरी करून त्या झालेल्या समोरच्या शत्रूकडनं अपमानाचा बदला घेऊ इच्छिणारा असा आपला सेनापती आणि त्याच्याबरोबरची माणसं मारली जातात. त्यातनं कुसुमाग्रजांनी अप्रतिम कविता केली, लताबाईने ते अप्रतिम गायलं, बाबासाहेबांनी त्याला अप्रतिम निवेदन दिलं. हे जरी असलं तरी सुद्धा स्वराज्याने त्या काळामध्ये महत्वाची माणसं गमावली, हे त्याच्यातनं वजा नाही करता येत. आणि त्यामुळे एकूण महाराजांचा द्रष्टेपणा लक्षात घेता सर्वसाधारणपणे महाराज अगदीच कदाचित अपवादाने इतके तीव्र चिडले असतील आणि त्याची ही रिॲक्शन झाली असेल, हे असं म्हटलं पाहिजे. सर्वसाधारणपणे त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया ह्या मेजर्ड म्हणजे संतुलित आणि संयत अशा स्वरूपाच्या आहेत. हे त्यांचा पत्रव्यवहार पाहिल्यानंतर सुद्धा दिसतं. तर मला असं वाटतं की आपल्याला हे आवडतं पाहायला, ऐकायला की राजा चिडला आहे, राजा आदळापट करतोय किंवा राजा सर्वांवर ओरडतो आहे, पण जो खरा ताकदीचा राजा आहे त्याची खरी ताकद न ओरडण्यात आहे. हे महाराजांना निश्चितच कळत असणार ना. तसं जर नसतं तर त्यांनी आपण जर अफजल खानाकडनं मारले गेलो तर परत त्याचं सैन्य जिवंत जाता कामा नये, एवढा स्पष्ट मेसेज आपल्या लोकांना दिला नसता. तर मला असं वाटतं की हे थोडंसं आपण अधिक चिकित्सकपणे आणि मराठी लोकांचं जे एक गाण्यामधनं निर्माण झालेलं मेलोड्रॅमॅटिक नॅरेटिव्ह आहे त्याच्या पलीकडे जाऊन पाहिलं पाहिजे. बरोबर. आता आपण जर आत्ताच्या लोकशाही बरोबर याचं पॅरलल म्हणजे राजांचं राज्यशासन
आणि आत्ताचं लोकशाही पद्धती याचा जर पॅरलल करायला गेलो म्हणजे आता आपली लोकशाही आपण साधारण 3 पिलर्स वरती आधारलेली दिसते. लेजिस्लेचर, ज्युडिशियरी आणि लेजिस्लेचर, ज्युडिशियरी आणि एक्झिक्युशन. तर राजांची शासन पद्धती काय अशा पिलर्स वरती आपल्याला उभी राहिलेली दिसते असं सांगू आता असं शकतो? आहे की ज्याला आपण विधिमंडळ म्हणतो किंवा संसद म्हणतो, या प्रकारची रचना तेव्हा नव्हतीच. याचं कारण त्या काळामध्ये निवडणुका नव्हत्या, लोकांचं प्रतिनिधित्व करावं, मग तेव्हा मतदारसंघ नावाची गोष्ट नव्हती, आणि जो कोणी राजा आहे तो वारसा हक्काने येत होता. बरोबर. वारसा हक्काने तरी येत होता, किंवा वारसा हक्क ज्यांच्याकडे आहे असं ज्यांना वाटतंय त्यांनी एकमेकांचा निपात करून येत होता. म्हणजे सगळा आदिलशाही निजामशाहीचा इतिहास जर बघितला तर तो खुनाखुनीचा इतिहास आहे. म्हणजे अगदी त्या बडी बेगम पासून सगळे लोक तुम्ही जर पाहिलं तर सत्तेवर थेट बसण्यासाठी किंवा रिमोट कंट्रोल चालवण्यासाठी सत्तेच्या कंटेंडर्सपैकी, स्पर्धकांपैकी 5-10 लोकांचे खून दर 5-25 वर्षांनी झालेले आहेत. मराठेशाहीमध्ये एक नारायणराव पेशवा जर सोडला तर या प्रकारची गोष्ट घडलेली नाही. त्यामुळे एक आपण म्हणजे एक हेही आहे की मराठेशाहीमध्ये तुलनेनं, ज्याला आपण एक्सचेंज ऑफ पॉवर म्हणतो किंवा ट्रान्सफर ऑफ पॉवर म्हणतो, सत्ता हस्तांतरित करणं, हे तुलनेनं कमी हिंस्त्र पद्धतीनं झालेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांच्या नंतर राजाराम आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये संघर्ष झाला. संभाजी महाराज तेव्हा पन्हाळ्यावर होते, तिथनं ते आले, आणि मग नंतरचा संघर्ष आपल्याला माहिती आहे. पण हा जो सगळा संघर्ष आहे, या संघर्षामध्ये खुनाखुनी नाही आहे. या संघर्षामध्ये कुणी कुणाची हत्या घडवून आणली आहे किंवा कुटुंब उद्ध्वस्त केली आहेत असं घडलेलं दिसत नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर येसुबाई दीर्घकाळ औरंगजेबाच्या छावणीत राहिल्या, आणि मग एका टप्प्यानंतर शाहू महाराजांना त्यांनी मुक्त केलं, आणि त्यानंतर शाहू महाराज आणि ताराबाई यांच्यामध्ये संघर्ष झालेला आपल्याला दिसतो. पण हा जो संघर्ष आहे, या संघर्षामध्ये संघर्ष करणारी एकाच कुटुंबातली वेगवेगळी माणसं आहेत. त्यांचे समर्थक किंवा विरोधक म्हणजे अशी कुठलीही संसद, असं कुठलंही विधिमंडळ ज्याला ते उत्तरदायी आहेत तशा प्रकारची रचनाच नाहीये. त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की आधुनिक लोकशाही आणि आधुनिक लोकशाही पूर्व व्यवस्था याच्यामध्ये नागरिकांना आपला राजा कोण असावा, राजाने किती वर्ष काम करावं, त्याने कधी घरी बसावं, त्याने आपल्या मुलाला मुलीला सत्ता द्यावी की देऊ नये, याच्याबद्दल सर्वसामान्य माणसांना काही से नाहीये, काही आवाज नाहीये. म्हणजे अगदी शिवाजी महाराजांची राजवट कितीही लोकधार्जिणी आहे हे आपण मान्य केलं, आणि तशी ती होतीच. तरी सुद्धा शिवाजी महाराजांनी काही जनमताचा कौल घेऊन संभाजी का राजाराम हे ठरवलेलं नाही. बरोबर. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज राहिले, आणि त्याच्यानंतर राजारामाच्या मृत्यूनंतर एकच काम करू शकणारी व्यक्ती उरली होती, ती म्हणजे ताराबाई, म्हणून त्यांनी ते सगळं ताब्यात घेतलं. पण ही जी पेट्रियार्कल आणि पुरुष सत्ताक व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये जोपर्यंत शिवाजी महाराजांच्या घराण्यातला पुरुष नव्हता तोपर्यंत ताराबाईचं चाललेलं आहे. पुरुष तिथे त्या चित्रामध्ये आल्यानंतर मग ताराबाई ज्या हद्दपार झालेल्या आहेत, ताराबाईंचा मृत्यू 1765च आहे. म्हणजे पानिपताचं युद्ध झाल्यानंतर सुद्धा त्या 8 वर्ष जगलेल्या आहेत. पण आपल्याला माहीत असलेली ताराबाई ही 1707 पर्यंतचीच आहे. कारण नंतरचं त्यांचं जे आयुष्य आहे ते ऑब्लिव्हियन मधलं आहे, अज्ञातवासातलं आयुष्य आहे. म्हणजे नंतरचं जे आयुष्य आहे ते सगळं आपलं नॅरेटिव्ह शिवाजी महाराजांच्या नंतरच्या वारसांचं हे पुरुष प्रधान वारसांचं नॅरेटिव्ह आहे. म्हणजे शाहू महाराजांचं आहे, आणि शाहू महाराज हे सुद्धा एका काळानंतर नामधारी आहेत. म्हणजे शिवाजी महाराज हे राजे आहेत, पण शिवाजी महाराज हे आता ज्याला आपण राष्ट्रपती म्हणतो त्या प्रकारचे टायट्युलर राजे नाही आहेत. बरोबर. पण शाहू महाराज तसे आहेत. म्हणजे शाहू महाराजांनी हळूहळू आपला पेशवा, आपला पंतप्रधान ठरवून टाकल्यानंतर मग त्यांची भूमिका ही पेशव्याला ताब्यात ठेवणं किंवा पेशवा जास्तच आपल्या अंगावर येणार नाही या दृष्टीनं त्याला पुण्यामध्ये आटोक्यात ठेवणं, या प्रकारची आहे. म्हणजे शिवाजी महाराजांची जी राजवट आहे ती त्या दृष्टीनं राजाकडे जास्त सत्ता असणारी किंवा अधिरबंध सत्ता असणारी आहे, ज्याला आपण ज्युडिशियरी म्हणतो, न्यायव्यवस्था म्हणतो. त्या प्रकारची काही ज्युडिशियरी न्यायव्यवस्था तेव्हा नव्हती. म्हणजे जी काही होती ती गाव पातळीवरची बरोबर न्यायव्यवस्था आहे, आणि त्या गाव पातळीवरच्या न्यायव्यवस्थेमध्ये अगदी दागिने चोरीला गेल्यापासून कुणाची इब्रतीला धक्का पोचल्यापर्यंत आयदर लोक तिथे जायचे
त्या भागामध्ये ज्यांचं जो कोणी सरदार आहे, त्याची राजवट आहे, त्याच्याकडे जायचे. आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे निलिमा भाव्यांनी मध्यंतरीच्या काळामध्ये शिवकालीन, पेशवेकालीन आणि ब्रिटिशकालीन स्त्रियांच्या संबंधातलं एक पुस्तक लिहिलं. त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय की अशा प्रकारच्या अडचणी असलेले अनेक स्त्री पुरुष हे येणं केणं प्रकारेनं मग पेशव्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करत. म्हणजे हे त्यांचं न्यायालय आहे. म्हणजे ज्याला आता आपण सिंगल इंटिग्रेटेड ज्युडिशियरी, एकात्म न्यायव्यवस्था स्वतंत्र भारतातली म्हणतो, त्या प्रकारची काही यंत्रणा विकसित करावी अशा प्रकारचा विचार सुद्धा शिवाजी महाराजांच्या काळामध्ये किंवा पेशवाईच्या काळामध्ये झालेला दिसत नाही. जे दिसतंय ते एक्झिक्युटिव्ह आहे. आणि एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर हे एकमेकांमध्ये मर्ज झालेत. म्हणजे कायदे पण त्यांनी बनवायचे आहेत, नियम त्यांनी बनवायचे आहेत आणि त्यांच्यातल्याच मंडळींनी त्यांची अंमलबजावणी करायची आहे. बरोबर. आणि पुन्हा हे अष्टप्रधान मंडळ सुद्धा एका टप्प्यानंतर वारसा हक्कानेच येत आहे. म्हणजे प्रतिनिधी पण येत आहेत, अमात्य पण येत आहेत, ही सगळी मंडळी हळूहळू वारसा हक्काने येत आहेत. म्हणजे त्याच्यात जे प्रतिनिधित्वाचा अंश आहे तो हळूहळू आकसत जाताना दिसतो. अजून एक विचारायचं होतं की आपण आत्ता पॉलिटिकल सायन्स म्हटलं ना की आमच्या पिढीला सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो, कदाचित तुम्हाला पण तुमच्या स्टुडंट्सकडनं हा फीडबॅक मिळेल. सगळ्यात आम्हाला क्रेज वाटते ती जिओ पॉलिटिक्स या शब्दाची वाटते. आणि जिओ पॉलिटिक्स म्हणजे बेसिकली तुम्हाला म्हणजे बाकीच्या प्रांतांमधल्या या कॉन्टेक्स्टमध्ये विचार करायला गेला की तिकडे आपलं वर्चस्व कसं कळणार, तर मग ते डिप्लोमसीच्या हिशोबाने कळू शकतं. तर आपण जेव्हा आग्राचा प्रसंग करतो तेव्हा पण त्यांनी काय, तुम्ही जे म्हणालात नजराणा काय घेऊन जायचं, त्याच्यातनं एका प्रकारची आपली सॉफ्ट पॉवर दाखवणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तर डिप्लोमसीच्या अंगाने काय पद्धतीचा कारभार होता? म्हणजे एक मला असं दिसतं की शिवाजी महाराजांनी म्हणजे जिओ पॉलिटिक्सचा किंवा त्या काळातल्या भूराजकीय सगळ्या व्यवस्थेचा विचार करायचा तर किल्ले ज्या पद्धतीने शिवाजी महाराजांनी उभे केले, ज्या पद्धतीने त्यांचं जतन केलं, त्या पद्धतीने किल्ल्यांकडे पेशवाई आपण लक्ष नाही दिलेलं. म्हणजे महाराष्ट्र काही जमीन आसमानाचा बदललेला नाहीये, पण शिवाजी महाराजांची सत्ता ही डोंगरावर आहे, पेशव्यांची सत्ता जमिनीवर आहे. आणि त्या काळामध्ये शिवाजी महाराजांनी डोंगरावरची सत्ता स्थापन करत असताना समुद्र मार्गाने यानंतरच्या काळातला आपला शत्रू येणार आहे किंवा तो आला आहे. म्हणजे ब्रिटिशांना, डचांना, पोर्तुगीजांना त्यांनी पाहिलेलं आहे, त्या काळात फ्रेंचांना पाहिलंय. त्यामुळे हा शत्रू येऊ नये म्हणून ही जी पश्चिम सीमा आहे ती निर्वैध कशी ठेवता येईल, तिचा बंदोबस्त कसा करता येईल, ह्याचा त्यांनी भूराजकीय दृष्ट्या कमालीचा विचार केलेला आहे असं दिसतं. आणि ज्या प्रकारची त्यांनी राजधानी बदलणं किंवा किल्ल्यांवरच्या त्यांच्या एकूण टेहळणीच्या व्यवस्था जर पाहिल्या, म्हणजे फक्त रायगडावर नव्हे तर विजयदुर्ग, सिंधुदुर्ग इथपासूनच्या सगळ्या व्यवस्था, आणि नंतर शिवाजी महाराजांच्या नंतर जंजिरा आपल्याला जिंकता येत नाहीये हे लक्षात आल्यानंतर त्याच्या जवळच पद्मदुर्गाची स्थापना करणं आणि तिथून जंजिरा जिंकता आला नाही तरी सिद्धी मुजोर होणार नाही याची काळजी घेणं, हे जे आहे ते शिवाजी महाराजांना आपले जवळचे शत्रू आणि आपले लांबचे शत्रू यांच्याबद्दलची कमालीची स्पष्टता आहे. म्हणजे रस्त्याच्या मार्गाने येणारा शत्रू कुठला आहे, समुद्र मार्गाने येणारा शत्रू कुठला आहे, उत्तरेतनं येणारा शत्रू आपल्यापर्यंत पोहोचायला किती वेळ लागेल, याच्याबद्दलची स्पष्टता शिवाजी महाराजांच्या एकूण धोरणामध्ये दिसते. म्हणजे औरंगजेब पहिल्यांदा जेव्हा शिवाजी महाराजांच्या मना सामोरा गेला आणि लढला त्यावेळेला शिवाजी महाराजांचं राज्य उभं राहत होतं. तो नंतर जेव्हा शिवाजी महाराजांच्या सत्तेशी लढला तेव्हा महाराजांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे समजा असं आपण, आणि औरंगजेब का दिल्लीला निघून गेला, कारण त्याचे म्हणजे तिथला राज्यकर्ता आजारी पडल्यामुळे आणि तो आणि दारा शिकोह यांच्यामधली सत्तेची जी काही लढाई होती ती तीव्र झाल्यामुळे इथे आपण मराठ्यांचा बंदोबस्त करत बसू आणि तिथे राज्यच निघून जाईल या भीतीमुळे तो दिल्लीत निघून गेला. मात्र महाराजांनी हा गांभीर्याने त्या काळात विचार केलेला आहे की हा दिल्लीचा शत्रू जर पुन्हा उलटून परत आला तर आपण काय पद्धतीने आपला बंदोबस्त करणं गरजेचं आहे. फक्त त्या काळामध्ये आपली कुठलीही लढाई ही त्या अर्थाने रस्त्यावर झालेली नाही, म्हणजे मैदानी प्रदेशामध्ये झालेली लढाई नाहीये. शिवाजी महाराजांनी जिओपॉलिटिकली विचार करता आपले सगळे शत्रू आपल्या मैदानामध्ये आणून त्यांना खिंडीत गाठून त्यांना ठेचून काढलेलं आहे. तेवढं भाग्य शिवाजी महाराजांच्या नंतर आपल्या इतर पेशवे मंडळींचं नाहीये. त्यामुळे पेशव्यांना उत्तरेत जावं लागलं,
आपल्या लोकांना पहिल्यांदाच मैदानात कशा लढाया करायच्या ते शिकावं लागलं. आणि एवढंच नव्हे, म्हणजे पानिपताच्या लढाईमध्ये सैन्याची रचना कशी असावी याच्याबद्दल सदाशिवराव पेशवा आणि इतर मंडळींच्या मध्ये जे काही एकमत व्हायला पाहिजे होतं ते झालं नाही. आणि उत्तरेतल्या लोकांना त्या पद्धतीने लढण्याची सवय होती. आणि पानिपताच्या लढाईतल्या पराभवाचं एक महत्त्वाचं कारण ते आहे. आणि त्यातनं शिकून मग महादजी शिंदे आणि नंतर फ्रेंचांकडनं कवायती फौजेसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात मेहनत करून घेतली. तर हे मला असं दिसतं की शिवाजी महाराजांच्या काळामध्ये त्यांना आपलं सैन्य हे चपळ, घोड्यावरनं धावणारं आणि जाऊन आपल्या शत्रूचा बंदोबस्त करून पुन्हा आपल्या मुलखात येऊन दडून बसणारं अशा प्रकारचं आहे याची स्पष्टता होती. आपण जमिनीवर लढायचं नाही, आपण शत्रूला खंदकात शोधायचं. म्हणजे या पद्धतीने त्यांनी आपल्या राज्यकारभाराची रचना केली. आणि मला असं वाटतं की त्यांचा जो काही सगळा पत्रव्यवहार त्या काळामध्ये इंग्रजांशी, पोर्तुगीजांशी झालेला आहे, वखारींच्या बाबतीमध्ये त्याच्यातलं, त्या सगळ्या बाबतीमध्ये म्हणजे डिप्लोमसी हे काय आहे, तर तुम्हाला जेव्हा निर्णायक यश समोर दिसत नाही तेव्हा समोरच्याचा पेशन्स संपेपर्यंत तुम्ही त्याला पत्रव्यवहारात गारद करत राहणं, हे डिप्लोमसीचं एक महत्व जे आताही आपण पाहतो देशांमध्ये घडताना. म्हणजे ब्रिटिशांच्या वखारीतल्या वस्तू ताब्यात घेतल्यानंतर त्या पुन्हा परत मिळाव्यात आणि आपल्याला मराठ्यांनी दिलेल्या त्रासाबद्दल नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी ब्रिटिशांनी केल्यानंतर त्यांच्याशी जो काही शिवाजी महाराजांनी अतिशय प्रदीर्घ आणि कंटाळवाणा त्यांना वाटेल अशा प्रकारचा पत्रव्यवहार आणि एकूण व्यवहार केलाय की त्यामुळे ते पूर्णतः मानसिकदृष्ट्या खचून जातील अशी परिस्थिती आहे. मी हे मला असं वाटतं की डिप्लोमसीचं म्हणजे शिवाजी महाराजांना ही कल्पना होती की आपलं राज्य खूप मोठं नाहीये आणि ते खूप मोठं नसेल आणि आपले शत्रू चारी बाजूला विखुरलेले असतील तर एकदा आदिलशाही निजामशाहीला धडा शिकवला की मग त्यांना पूर्ण ठेचण्याची गरज नाहीये. मग मोगलांच्या विरुद्ध ह्यांना सोबत घेऊन लढायचं आहे. आणि तिथलं नॅरेटिव्ह काय आहे की आपण सगळे दक्षिणेतले आहोत. आदिलशहाशी पहिल्यांदा लढताना त्यांनी आपणही दक्षिणेतले आहोत, आपण भाऊ भाऊ आहोत असं म्हटलेलं नाहीये. तिथे त्यांनी त्यांचा करायचा तोच बंदोबस्त केलेला आहे. आणि औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रामध्ये सुद्धा किंवा केलेल्या पत्रव्यवहारामध्ये सुद्धा त्यांनी म्हणजे मी तुमच्याशी निष्ठावान राहू इच्छितो अशा प्रकारची सुरुवातीला भूमिका घेऊन सुद्धा मग त्यांनी औरंगजेबाला ज्या पद्धतीने म्हणजे औरंगजेबाच्या भाषेमध्ये दगा दिलाय आणि मराठ्यांच्या भाषेमध्ये चातुर्य दाखवलंय ते लक्षात घेता जिथे शस्त्र चालतात तिथे शस्त्र वापरायची, जिथे पैसा चालतो जिथे पैसा वापरायचा, जिथे कागदाची मोडामोड करून माणसाला गुंगवता येणं शक्य आहे तिथे ते करत राहायचं आणि जिथे काहीच करायची गरज नाहीये तिथे केवळ अनिर्णित अशा प्रकारची अवस्था ठेवायची. ही जी डिप्लोमसीची अनेक अंग आहेत ही शिवाजी महाराजांनी यशस्वीपणे वापरली असं दिसतं. आता ऑलमोस्ट शेवटाकडे येताना म्हणजे आपण कायम शिवाजी महाराज किंवा आता या सिरीजमध्ये सुद्धा आपण जे काही थोर लोकांचं नागरिकशास्त्र बघणार आहोत तर त्यांना आपण कायम इतिहासातले फिगर्स म्हणून, इतिहासातल्या व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिलंय. तर नागरिकशास्त्र म्हणून म्हणजे कारण आता आपला चॅनलचा विषयच तो आहे आणि नागरिकशास्त्र कसं आपल्यासोबत रेलेव्हंट आहे, आपल्यासोबतचं संलग्न विषय आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो आहोत. म्हणून शिवाजी महाराजांचं काम नागरिकशास्त्राच्या दृष्टीनं सुद्धा समजून घेणं किती महत्वाचं आहे आणि का हे नितांत महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं की ते जर समजून घ्यायचं तर पहिल्यांदा शिवाजी महाराजांना आपण जसे नागरिक आहोत तसे ते नागरिक आहेत. म्हणजे आज असते तर ते आपल्यासारखे ना, कदाचित अधिक बुद्धिमान आणि द्रष्टे, शक्तिशाली पण नागरिकच असते हे भान असणं नितांत गरजेचं आहे. मराठी लोकांचा प्रॉब्लेम असा झालाय की एकदा एखाद्या माणसाचं दैवतीकरण करून टाकलं की त्याचे विचार वाचणं आपण पूर्णतः बंद केलंय. त्यामुळे शिवाजी महाराजांचा जर समकालीन नागरिकशास्त्राच्या अंगाने विचार करायचा तर महाराजांबद्दलचं जे काही अस्सल लेखन आहे मराठी इतिहासकाराने लिहिलेलं, अमराठी भारतीय इतिहासकारांनी केलेलं, अमराठी परदेशी इतिहासकारांनी केलेलं हे सगळं लेखन हे कोणत्याही प्रकारच्या तिखट मीठ लावण्याच्या पलीकडे जाऊन वाचण्याची गरज आहे. आणि ते जर आपण नीटपणाने वाचू शकलो तर मला असं वाटतं की हे शक्य आहे का की शिवाजी महाराजांना आपल्या सगळ्यांची काळजी वाहणारा मित्र आहे असं मानणं हे आपल्याकडे
असं काही म्हणलं तरी लोकांच्या भावना दुखावतात. मग काय तुम्ही महाराजांच्या वर्गात होतात का, त्यांच्या वयाचे आहात का? म्हणजे आता असं झालंय की ते छातीवर शिवाजी महाराजांचा फोटो तरी ठेवायचा किंवा कारच्या मागे SUVच्या मागे जगदंब असं म्हणून महाराजांचा असा फोटो तरी ठेवायचा. या प्रकारच्या थापेबाजीमधनं आपण महाराजांना इतकं सर्वसामान्य माणसांच्या पासून दूर लोटतोय. म्हणजे शिवाजी महाराज हा खरं तर नेटफ्लिक्सला चालेल अशा प्रकारच्या वेब सिरीजचा विषय आहे. पण जो कोणी ते करेल तो जिवंत राहील का? कारण त्याने जर मोकळेपणाने शिवाजी महाराजांच्या आयुष्याबद्दल लिहायचं म्हटलं तर प्रत्येक ठिकाणी एवढी सेन्सॉर बोर्ड आपल्याकडे बसली आहेत, अधिकृत अनधिकृत तोतया सेन्सॉर बोर्ड आहेत, की ते शिवाजी महाराजांना माणूस म्हणून आपल्यासमोर येऊच देणार नाहीत. आज शिवाजी महाराजांना माणूस म्हणून जर आपण आणू शकलो तर आज जो काही खुजा आणि पिगमी लोकांचा महाराष्ट्र आपण पाहतो आहोत, त्या खुजा आणि पिगमी लोकांच्या महाराष्ट्राच्या पलीकडे जायचं तर शिवाजी महाराजांना त्यांच्या काळाच्या संदर्भासहित आपल्यासोबत उभं करणं आणि ते जे काही जगले ते जगणं हा एक टेम्पलेट धरून त्याची काही मदत होते का हे पाहणं. म्हणजे महाराज चुकलेच नसतील का? महाराजांना कधी वैफल्य आलंच नसेल का? ते रडले नसतील का? त्यांना दुःख झालं नसेल का? त्यांचे आणि त्यांच्या आईचे काहीच मतभेद झाले नसतील का? त्यांचे आणि त्यांच्या पत्नीचे काहीच मतभेद झाले नसतील का? म्हणजे आपण अशा पद्धतीनं महाराजांना आपल्यासमोर समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय की ते वाईट अर्थाने अविश्वसनीय वाटायला लागलेले आहेत. तर ते अविश्वसनीयच व्यक्तिमत्व होतं, पण चांगल्या अर्थाने अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं की कमालीची ताकद आणि कमालीचा द्रष्टेपणा असणारा. म्हणजे शिवाजी महाराज हा त्यामुळे माणूस नाहीये, तो थॉट आहे, तो विचार आहे. तो विचार सोबत घेणं आणि तुम्ही विचार कधी सोबत घेऊ शकता? विचाराशी तुम्ही खेळू शकलात तर, विचाराशी तुम्ही मैत्री करू शकलात तर. आज आपण असं केलंय की शिवाजी महाराजांच्या विचारांशी मैत्री करण्याचं सर्वसामान्य माणसांचं धाडसच आपण काढून घेतलंय. आणि म्हणून आपल्याला त्यांचा तो अरबी समुद्रातला पुतळा हवासा वाटतो. आपल्याला असं वाटतं की रायगडावर जाऊन तिथे तिथीनुसार आणि तारखेनुसार जयंती केल्याशिवाय आपल्याला चैन पडत नाही. महाराजांच्या नावाने लोकांचे कान फुटेस्तोवर लोक DJ लावून फिरतात. हे जे सगळं आहे हे शिवाजी महाराजांना कलंक लावणारं वर्तन आहे. आणि म्हणून त्याच्या पलीकडे जाऊन सर्वसामान्य विचारी माणूस या अंगाने जर शिवाजी महाराजांकडे आपण पाहिलं तर कदाचित मला असं वाटतं की ज्याला खूप असं क्लिशेड म्हणून फ्रेंड फिलॉसॉफर गाईड असं आपण म्हणतो, तर शिवाजी महाराज हा त्या प्रकारचा माणूस होऊ शकेल आपल्यासाठी. पण त्याच्यासाठी महाराजांनी काही करण्याची गरज नाही, आपण थोडी आपली बौद्धिक उंची वाढवण्याची गरज आहे. अर्थात. आणि आज पण या पॉडकास्टमध्ये हाच खरं तर प्रयत्न आहे की त्यांच्या दृष्टीनं ते जनतेकडे काय बघत होते, त्यांच्या काळानुसार त्यांनी काय गोष्टींबद्दलच्या ऍक्शन्स घेतल्या, आणि हे सगळं समजून घेताना आपल्याला या काळात त्यातल्या काही गोष्टी घेता येतील का आणि आत्ताचा कसा रेलेव्हन्स आहे हे शोधण्याचा प्रयत्न आहे. या संपूर्ण पॉडकास्टचा हेतू कुठेही कोणाच्या भावना दुखावणं, कोणाला काहीतरी बोलणं हा नसून त्यांचं काम आणखीन व्यापकपणे, आणखीन आपल्याला समजेल अशा भाषेत, आपल्याला समजेल अशा पद्धतीत, आपल्याला आचरणात आणता येईल अशा पद्धतीत समजून घेणं हा केवळ याचा प्रयत्न आहे. त्याच्यामुळे जर कोणाला काही वाटत असेल की कोणाला काय कानपिचक्या जात आहेत का किंवा कोणाला काही उद्देशून काही आहे का, तर या संपूर्ण पॉडकास्टचा हा अजिबात तो तसा उद्देश नाही. तसा जर काही घेण्याचा प्रयत्न करत असाल तर अगदीच चुकीच्या पद्धतीनं ते तुम्ही घेऊ शकताय. तर थँक्यू सो मच सर, तुम्ही आलात आणि मनमोकळ्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज आणि नागरिक शास्त्र आत्ताच्या काळासाठी कसं रेलेव्हंट असू शकतं आणि त्याचे दुवे शोधण्यासाठी तुम्ही आज मदत केली, त्यासाठी खूप खूप आभार. थँक्यू.